ना पुढे. कुंकुमेश्वरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंझडती नुपुरे चरणी घालया. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना मूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणिवर बंधन. लेफ्ट हैंड को मुंह के पास रखे, राइट हैंड से पांचों उंगलियां मिला के भगवान को भोग लगाए, 5 बार भगवान को खिलाए. ओम जसवेन्द्रजः सामजो भोगे जसवेन्द्रदिष्टिकारधनाभाविवाराः विष्णुचितको सुपमोदं प्रजानन् शिवाय च लप्याय च नमः पुण्याय च सुचाय च नमः. आज महाशिवरात्रि के लिए आध्यात्मिक समन्वय आघाड़ी एवं माननीय श्री एडवोकेट गणेश डावकरे जी ने यहाँ थाने में जो सामूहिक नवरात्र का अनुष्ठान किया है, जिसके कारण सभी थानेवासियों को पूरा वातावरण शिवमय बन गया है. लोगों को शिव जी का पूजन करने का मौका मिला है. जो लोग प्रयागराज जाके महाकुंभ में स्नान नहीं कर पाए, उनके लिए महाकुंभ से लाए हुए त्रिवेणी संगम का जल से स्नान एवं अभिषेक कराया गया है. तो ये लोगों को घर बैठे ही त्रिवेणी संगम का अभिषेक, यज्ञ और रुद्राभिषेक सभी चीज का फायदा निरंजन जी और उनकी टीम के कारण हुआ. मैं उनको बहुत बहुत बधाई देता हूँ और ऐसे शुभ कार्य करने के लिए उनको प्रेरणा देता हूँ. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होमात्मक नवरुद्र अभिषेक याचं आयोजन समन्वय प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक आघाडी याच्या माध्यमाने आम्ही केलेलं आहे. आणि मोठ्या संख्येने या इकडे सगळेच भक्तगण आलेले आहेत. आपण बघतोय की वेगवेगळ्या जाती धर्म पंथाचे लोक आवर्जून या होमात या अभिषेकामध्ये बसतात आणि हजारोच्या संख्येने महादेवाच्या दर्शनाला कोकणेश्वर मंदिरामध्येही लोक हे येत असतात. या इकडे ज्या लोकांना खरं तर प्रयागराजला त्रिवेणी संगममध्ये जाता आलं नाही, त्यांच्यासाठीही या इकडे त्रिवेणी संगमाचं जल आम्ही आणलेलं आहे आणि त्याचा लाभ आपल्याला घेता येईल. मी आपल्या माध्यमाने सर्व ठाणेकरांना विनंती करीन की आवर्जून आपण येऊन या पुण्य संधीचा लाभ घ्यावा. सकाळी आपल्याला कल्पना असेल, खरं तर दरवर्षी
आपण ज्योत ही वेगवेगळ्या ज्योतिर्लिंगावरनं आणत असतो. यावर्षीची ज्योत आपण उज्जैनवरनं आणलेली आहे आणि ती कोपिनेश्वर मंदिरामध्ये रात्री ठेवून त्याची आम्ही या इकडे मिरवणुकीने थाटामाटात या इकडे आणलंय आणि प्रत्येक होमकुंड त्या ज्योतीच्या माध्यमाने हे प्रज्वलित करण्यात आलेले आहे, जेणेकरून एक अलौकिक आणि एक चांगलं वातावरण या इकडे निर्माण होतं. प्रत्येकाला एक पुण्याचं या इकडे अनुभव भेटतो. त्या दृष्टिकोनाने ही एक उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे.